हाय दोस्तांनो, तर आज मी आलोय पन्हाळा जवळच्या आठवण मातीची रिसॉर्ट मध्ये. सो चला आता याला एक्सप्लोर करूया आणि या रिसॉर्ट मध्ये काय काय आहे तुम्हाला डिटेल मध्ये मी सांगतो. तर चला. सो एंट्री केल्या केल्या तुम्हाला इथं भरपूर अशी चिक्कूची झाडं मिळतील आणि इथे कसा बोर्ड आहे तर सर्व काही ह्या डायरेक्शनलाच आहे. तर चला पाहूया इकडे काय काय आहे. सो रिसेप्शनच्या आधीच तुम्हाला इथे डायनिंगचा एरिया दिलाय. मस्तपैकी डिझायनर टेबल आहे. इथे संध्याकाळी आरामात तुम्ही डिनर करू शकताय. तर चला आता रिसेप्शन मध्ये जाऊया. आणि आम्हाला लंच करायचं असलं तर लंच मध्ये ऊन येते ना तिथे, पण आम्हाला लंच करायचं असलं तर तर ऊन कसं येईल तिथं वरनं तरी हटे की उन्हात खावा मजा करा. सो इथं आहे रिसेप्शन. रिसेप्शनला लागूनच त्या साईडला डायनिंग एरिया आहे. सो चला आता डायनिंग दाखवतो तुम्हाला, जिथं आम्ही संध्याकाळी जेवणार आहे. मग संध्याकाळी जेवतानाच आणि इथे दाखवा. ड्रोन आलेला आहे. लहान मुलाचा बर्थडेचा शूट चालू आहे. सो आम्हाला ही 108 नंबरची रूम भेटली आहे. तर फ्रंट असा पूर्णपणे बांबूचा आहे. तर चला आतमध्ये रूम बघूया. बाहेरच्या बाजूला असा सिटिंग एरिया दिलेला आहे. थोडासा हार्ड आहे, सॉफ्ट असायला पाहिजे होता, पण पावसामुळे सॉफ्ट दिला नाहीये त्यांनी. आणि ब्लॅकआउट कर्टन्स. सो ही आहे आठवण मातीची रिसॉर्टची स्पेशल एसी रूम. टोटल 8 रूम आहेत. सगळ्या 8 रूम सेमच आहेत. इथं पहिला आल्या आल्या आपल्याला निवांत बसण्यासाठी सोफा आहे. सोबतच एसी, फॅन पण रिमोट वाला आहे. मी पहिल्यांदा कुठल्या तरी रिसॉर्ट मध्ये रिमोट वाला फॅन बघितलाय. त्यालाच लागून आपल्याला कबड दिलेलं आहे. असं कबड मध्ये एक हँगर आणि एक लॉकर सुद्धा आहे. सो तुमचे व्हॅल्युएबल्स तुम्ही इथे ठेवू शकताय सेफली. एक्स्ट्रा ब्लँकेट्स पण आहेत. बसल्या बसल्या बघण्यासाठी टीव्ही आहे. बेडवर पडून बघू शकत नाही तुम्ही. हे थोडस वेगळं वाटलं मला. असा ओल्ड स्टाईल लॅम्प पण आहे. कॉल करण्यासाठी लँडलाईन आहे. आणि जर तुम्ही काम करणार असाल तर तुमच्यासाठी स्पेशली टेबल आणि चेअरची पण सोय आहे. आणि काम करून झाल्यानंतर तुम्ही बाजूला व्हायचं आणि बायकोला मिरर मध्ये बघण्यासाठी पण एक मोठा असा मिरर आहे. ते झाल्यानंतर सोबतच वायफाय आहे, रीडिंग लॅम्प आहे, पाणी आहे, इथं केटल, कप, सोबतच कॉफी, चहा आणि सर्वात स्पेशल फ्रीज. फ्रीज मध्ये काही नाही आहे खरं, आपल्याला जाणून ठेवायला पाहिजे काय तर. पोरींसाठी हेअर ड्रायर. स्विमिंग पूल मध्ये खेळून आल्यानंतर केस वाळवण्यासाठी सर्वात चांगला ऑप्शन आहे हा. एका मिररसोबत दुसरा मिरर काय आहे तर 2 अँगल मध्ये बघण्यासाठी. एकदा इकडे बघा, एकदा तिकडे बघा. आणि इथं आहे वॉशरूम. वॉशरूम मध्ये सर्वात पहिला कमोड आहे, एक्झॉस्ट फॅन आहे. तर वॉशरूम थोडंसं छोटं आहे रूमच्या मानानं, पण वॉशरूम मध्ये आपण काय एकदाच आंघोळ करणार आहे. सो 4000च्या मानानं रूम मला खूपच व्हॅल्यू फॉर मनी वाटली. 3 स्टार लेवलचे सगळे अँबियन्स आहेत, युटिलिटीज आहेत. सो तुम्ही जर व्हिजिट करणार असाल तर नक्की व्हिजिट करा. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स, कॉन्टॅक्ट नंबर्स दिले जातील. आम्ही गोवा बिबोवरून 4000ला ही रूम बुक केली होती. तुम्हीही चेक करू शकता ऑनलाईन आणि इथं नक्की व्हिजिट करू शकताय. सो रूम टूर झाली, सोबतच मेन्यू कार्ड दिसलं. म्हटलं आता जेवायला ऑर्डर करूया, भूक लागली होती. सो जेवण आम्ही केलंय ऑर्डर. सो आता भेटूया जेवायला. सो इथं आमचा लंच आलेला आहे. सो आम्ही ऑर्डर केले पनीर टिक्का, व्हेज कोल्हापुरी. पराठे आम्ही घरातूनच आणले होते कारण का नाश्त्याला तयार केले होते. आणि सोबतच चपाती, जिरा राईस आणि जिरा राईस सोबतची ही डाळ आहे. तर चला तुम्हाला खाऊन टेस्ट सांगतो कशी झाली आहे. का नाही, कांदा नाही खात मी. जा लिंबू तू खा. इथल्या कांद्याची टेस्ट कशी आहे सांग. कोल्हापूर कांदा तिखट झणझणीत मस्त आहे. एका वेळी एक जणच बसा. लईच खाल्ली चाललाय. मी ट्राय करतो. असं झोपायचं इथे. चला झोपा. मग रूमचे 4000 कशाला भरले? हा, एवढं पण अनकम्फर्टेबल आहे जरा. एवढं पण कम्फर्टेबल नाही आहे. सो डायनिंग एरिया मध्ये आम्हाला कॉम्प्लिमेंटरी चहा, कॉफी आणि कांदा भजी मिळाली आहे आणि ती मी डायरेक्ट या माशांवरच मागवली आहे. सो चला आता माशांचा व्ह्यू घेऊया.
कसा आवाज करते मचान. आवाज करायले डेंजर वाटलं, हळू यायला पाहिजे. आणि हा असा वरचा व्ह्यू आहे, साईडलाच विहीर आहे, अजून एक माचान आहे तिकडं, आणि साईडला ट्रॅक्टरवाला गाणी लावून दंगा करतोय, गाणी लावून दणक्यात. आणि वर मस्त वारं सुटलंय, गरमीत पण गार वारं फील व्हायला लागले. फक्त जास्त आवाज करू नका. वेलकम वाला घराची फील येते. असं फक्त दरीवर नाहीये, मागे डोंगर आहे फक्त. पडायला लागले की असं ह्याला धरून बसा. सरळ झाडावर चढून बसूया, नाही तर लॅम्पला लटकूया. एक मोर पण दिसलेला आहे, तुम्हाला दाखवतो. हा बघा, हे बघ दोन आहेत तिथे विराज. दिसला मम्मी? ते माचाण्यासाठीच बनवलेले दिसते, शेतात आहेत. एवढ्या लांब नाही. इथे ये विराज, इकडे पण किती आहेत? अजून कुठे आहेत? हे बघ इथे, हे बघ इथे. हा, अरे लांडोर, लांडोर. सो इथे 2 लस्सी आलेले आहेत. चिअर्स, इकडे चिअर्स. छान आहे. सो लस्सी नंतर आलेली आहे गरम गरम कांदा भजी. सो चला पटकन टेस्ट करूया, गरम गरम आहे, विथ सॉस. क्रिस्पी छान आहे. बबलूला पण दे, पोटात दुखेल. सोबत कॉफी पण आलेली आहे, चहा, लेमन टी, कॉफी, व्हरायटीज व्हरायटी. चला एन्जॉय. सो मस्तपैकी इव्हनिंग स्नॅक्स करून झालेत. दिवसभर एवढं कडकलेलं ऊन होतं, त्यामुळे स्विमिंग पूलमध्ये तर जायची काही इच्छा झाली नाही. सो आता सनसेट व्हायला लागलाय, सो पटकन आवरतो आणि स्विमिंग पूलमध्ये भेटूया. चला. मम्मी उद्या जाताना बसूया. हा हा, आता उलटी जाईल ते. हा. सो इथं आहे माझी रूम, आणि रूमच्या समोरच हा छोटासा स्विमिंग पूल. सो चला आता स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करूया. पाण्यात खेळून झाल्यानंतर फुल ऑन भूक लागली होती. सो डिनर मध्ये आम्ही ऑर्डर केली चिकन हांडी, चिकन कोल्हापुरी, चपाती, भाकरी. दुपारच्या भाज्या जेवढ्या टेस्टी होत्या, तेवढं संध्याकाळचं चिकन टेस्टी वाटलं नाही. त्यानंतर आली चिकन दम बिर्याणी. तर बिर्याणी पण एवढी काही टेस्टी नव्हती, आणि फुल ऑन ग्रेव्ही मसालेवाली होती. जेवण झाल्यानंतर वातावरण थोडंसं थंड झालं होतं. सो आम्ही मागवली ही बॉनफायर. मोबाईलवरच गाणी लावून आम्ही डीजे नाईटची मजा घेतली, कारण यांचा स्पीकर तर बंद पडला होता. चाहे कुछ भी हो जाए, जिंदगी का मजा लेते रहना चाहिए. गुड मॉर्निंग दोस्तांनो. तर इथं माझा नाश्ता आलेला आहे. सो नाश्त्यामध्ये मिसळ, उपीट, आणि ही खीर सारखी काहीतरी काय म्हणतात, फिरणी आहे, आणि हे ब्रेडचं पॅटीस आहे. सो चला ब्रेकफास्ट करूया. सो अशा तऱ्हेने आठवण मातीची रिसॉर्टचा माझा हा एक्सपिरियन्स संपत आलाय, कारण का 11 वाजलेत आणि 11ला चेकआउट टाइम आहे. सो तुम्ही जर व्हिजिट करणार असाल तर नक्की व्हिजिट करा. सॅटर्डे संडे थोडीशी गर्दी असते, सो कॉल करून या. आणि इथून एकदम जवळ 8-9 किलोमीटरवर पन्हाळा आहे, आणि 7-8 किलोमीटर ज्योतिबा आहे. तर पन्हाळा आणि ज्योतिबाच्या बरोबर सेंटरला आहे. सो हे कपल फ्रेंडली पण आहे आणि फॅमिलीसाठी पण आहे. सो नक्की तुम्ही व्हिजिट करू शकताय. सो तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला जरूर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.